उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय। मराठा आंदोलनावेळी शांत असलेले अजित पवार आज मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेणार। उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर आज मनसेची स्वतंत्र बैठक। राज ठाकरे नेत्यांसोबत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करणार। राज ठाकरेंशी भेटीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेत बैठकांचा सिलसिला। आमदार खासदारांना उद्या मातोश्रीवर मिळणार आदेश। मुंबई मनपा संदर्भात ठरणार रणनीती। शिवसेना शिंदे गटात पदाधिकारी निवडीवरून अंतर्गत नाराजीची चर्चा। नाराज नेत्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून संपर्क सुरू असल्याची सूत्रांची माहिती। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या जीआरला आव्हान। 2 जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल। जीआर रद्द करण्याची मागणी। मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचाही लवकरच मुंबईत महामोर्चा। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसींचा मोर्चा होण्याची शक्यता। संघाच्या 100 वर्षात मोहन भागवतांचा काळ सर्वात परिवर्तनकारी। सरसंघचालकांच्या 75 निमित्त पंतप्रधान मोदींनी लिहिला विशेष लेख। भागवतांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंवर टाकला प्रकाश। दिल्लीत आतापर्यंत 5 संशयित दहशतवाद्यांना अटक। आफताब आणि सुफियान अशी अटकेतल्या दहशतवाद्यांची नावं। हत्यारं आणि स्फोटकं ताब्यात। मोठ्या कटाचा भाग असल्याचा संशय। नेपाळमध्ये माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की हंगामी सरकारच्या प्रमुख होण्याची शक्यता। हिंसक आंदोलनातील बळींची संख्या 30 वर। 13,000 कैदी तुरुंगातून निसटले। सोलापुरात रात्रभर अतिवृष्टीसारखा पाऊस। सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासात नोंदवला गेला 118 मिलीमीटर पाऊस। अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, मित्रनगर, शेळगीमध्ये पाणी साचलं। सरकारी बँकांच्या महाविलीनीकरणाची शक्यता। 12 ऐवजी फक्त 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा विचार। 5 वर्षांपूर्वी 27 बँकांचं विलीनीकरण करून ठेवल्या फक्त 12 बँका। फुकट्या प्रवाशांना दंड आकारून मध्य रेल्वेने कमावले 100 कोटी रुपये। एप्रिल ते ऑगस्ट या 5 महिन्यात 17 लाख प्रवाशांकडून दंडाची वसुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।